माननीय डॉक्टर राजू पोद्दार जी, अपने सन्माननीय आमदार आशीष देशमुख जी, अरविंद गजबे जी, कैप्टन सावरकर जी, माननीय मल्लिकार्जुन रेड्डी जी, सुधीर पारवे जी, चरण सिंह ठाकुर जी, अनिल निदान जी, आदर्श जी पटले, संध्याताई गोतमारे, नितीन जी चौरे, अजय कोडारे, किशोर जी रेवरकर, उदय सिंह यादव, आनंदराव जी राऊत, राजेश जी ठाकरे, आशिष जी फुटाणे, हरीश जी गंगाली, नरेंद्र जी बंदाटे, वेंकट जी कारेमोरे, राहुल जी किरपाल, रवि जी चव्हाण, वसंता कोकाटे जी, उपस्थित सर्व पदाधिकारी, आज रामटेक विधानसभेमधील आणि नागपूर जिल्ह्यातील अनेक सन्माननीय सरपंच आणि काही काँग्रेसमधनं, काही उद्धव सेनेमधनं, काही शरद पवार गटाकडले जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे। मी सर्व सरपंचांचं, सर्व लोकप्रतिनिधींचं आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। मला जेव्हा पक्षप्रवेश करण्याकरता आपल्या सर्वांकडनं विनंती आली आणि हे सांगण्यात आलं की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाला, विकसित भारताच्या संकल्पाकरता आम्हाला भारतीय जनता पार्टी द्यायचा आहे। मला हे सांगितलं की देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला, त्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला आम्हाला साथ द्यायची आहे आणि म्हणून आम्हाला पक्षप्रवेश करायचा आहे। मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याकरता भारतीय जनता पार्टीचं संघटन हे अधिक मजबूत करावं यामागची भावना आहे। शेवटी संघटन जेवढं मजबूत असेल, जास्तीत जास्त सर्वव्यापी असेल, सर्व समाजामध्ये जर हे संघटन असेल तर सर्व समाजाला योजनेचा लाभ मिळेल। शेवटी संघटन म्हणजे काय? सरकारने घेतलेला निर्णय आपल्या पार्टीच्या माध्यमातून समाजापर्यंत त्या व्यक्तीच्या विकासाकरता काम करणे ही आपल्या संघटनेची जबाबदारी, पक्षाची जबाबदारी आहे। आणि म्हणून आज या जिल्ह्यामध्ये आपण एक विकासाकडे जात असताना आता जे आपल्याला बजेट आलं, या बजेटच्या माध्यमातून मग डीपीसीच्या 1300 कोटी रुपये आपल्याकडे आहे, त्यातल्या योजना असतील, माननीय मोदी सरकारने आता पीक विमा योजना असेल, अनेक योजना आहेत आपल्याला, त्या योजना सर्व पाठ आहे आपल्याला। सर्व योजना संजय गांधीमध्ये काही लोकांचे केवायसी होत नाही आहे, ऑनलाईन मुळे ते केवायसी करून द्यायचे आहे। जसं आता सुधाकरराव कोळे सांगितलं की महसूल खात्याने 10-12 महत्वाचे निर्णय घेतले, तर या सर्व निर्णयाला आदिवासी भागामध्ये, सामाजिक न्याय जे मागासवर्गीय समाज आहे या भागामध्ये, वाड्या शिखरवाड्यात राहणारा जो समाज आहे, जो भटका समाज आहे, विमुक्त जाती आहे, पारधी पाड्या आहेत कुठे कुठे, या भागामध्ये आपल्याला विकास पोहोचवायचा आहे। त्याकरता तुम्ही जो संकल्प केला आहे विकासाचा, आज मला या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करायचं आहे। या ठिकाणी सर्वच नेतृत्वाने आपल्या समोर म्हणणं मांडलं आहे, मी काही जास्त वेळ देणार नाही, पण एवढंच सांगेल की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक क्रमांकाचा पक्ष झाला आहे। आज आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे की देशामध्ये 13 कोटीच्या वर मेंबर भाजपचे झाले, 13 कोटीच्या वर, आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,46,00,000 लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आपली मेंबरशिप केली। 1,46,00,000 लोकांनी, 1,51,00,000 लोकांचं लक्ष आपलं, 1,51,00,000 मेंबर पार्टीचे व्हावे, 1.5 कोटी, आता 1,46,00,000 झाले। नागपूर जिल्ह्यात सुद्धा आपण टार्गेट पूर्ण केला आहे। आता तुम्ही जे या ठिकाणी आलेले आहेत, या सर्वांनी उद्या काय करायचं, तर उद्या आपापल्या गावामध्ये दौरा करून जे आपल्या मोबाईलमध्ये आपले कॉन्टॅक्ट आहेत, सर्व कॉन्टॅक्टशी बोलून आपण त्यांना भारतीय जनता पार्टीचा मेंबर करायचं। 88002024 88002024 हा क्रमांक डायल करून तुम्हाला लिंक येते,
त्या लिंकवर तुम्ही सर्व माहिती भरली की तुम्हाला आय कार्ड मिळतं पार्टीचं. ते आय कार्ड महत्वाचं आहे. त्यामुळं उद्यापासून हे जे पक्षप्रवेश झाले आहेत, किमान आता उद्या रामटेक विधानसभेमध्ये ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांनी उद्या किमान 1000 मेंबर केले. आणि आता तर पार्टीमध्ये नियम आहे, सरपंच असेल त्यांनी 50 मेंबर किमान केले तर त्याला सक्रिय सदस्य होता येतं. सक्रिय सदस्य झाल्याशिवाय तुम्हाला तालुका समिती घेता येत नाही. सक्रिय सदस्य झाल्याशिवाय तुम्हाला विशेष कार्यकारी अधिकारी करता येणार नाही. सक्रिय सदस्य झाल्याशिवाय तुम्हाला जिल्हा कमिटी घेता येत नाही. बूथ अध्यक्ष तुम्हाला व्हायचं असेल तर बूथ अध्यक्षाकरता सक्रिय सदस्य व्हावं लागतं. भारतीय जनता पार्टीचं तुम्ही सक्रिय सदस्यता ग्रहण करायची असेल तर तुम्हाला 50 मेंबर कंपल्सरी करावे लागतात. 50 ते प्राथमिक मेंबर केले पहिले 88-00-20-24 केले 50, तरच तुम्हाला सक्रिय मेंबरशिप घेता येईल. आणि सक्रिय मेंबरशिप घेतल्याशिवाय तुम्हाला ना संघटनेत काम करता येत, ना लोकप्रतिनिधी जिल्हा जिल्हा परिषद तिकीट मिळणार नाही. 1000 मेंबर केल्याशिवाय पंचायत समिती सीट मिळणार. आणि त्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी बघा, आता विशेष कार्यकारी अधिकारी आपल्याला 500 लोकांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी करायचा. 500 लोकांमागे एक. आता 500 मतदारामागे विशेष कार्यकारी एक आपल्याला या महिन्यात करायचे आहे. जे 1000 लोकसंख्येच्या गावात फक्त 2 कार्यकारी अधिकारी. आणि हे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजे काय आहे, 14 अधिकार मिळणार त्यांना, 14 प्रकारचे अधिकार. तहसीलदार सुद्धा आता विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला महत्व देणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत झेंडावंदन असेल, ग्रामसभा असेल, पुरवठा विभाग असेल, सर्व विभागामध्ये आता विशेष कार्यकारी अधिकारी महत्वाचा राहणार आहे. सरपंचाच्या बरोबरीत काम करणारा विशेष कार्यकारी अधिकारी. त्यामुळे तुम्हाला विशेष कार्यकारी अधिकारी व्हायचे असेल तर सक्रिय सदस्य व्हावं लागेल. आणि सक्रिय सदस्य व्हायचं असेल तर 50 मेंबर करावे लागतात. आणि त्यामुळे आपण सर्वांनी विशेष कार्यकारी अधिकारी करता फॉर्म भरावा, 50 मेंबर करावे, सक्रिय सदस्याचा फॉर्म घ्यावा, स्वतः सक्रिय सदस्यता ग्रहण करावी आणि मग त्या ठिकाणी आपल्याला समाजाकरता त्या ठिकाणी पुढे काम करायचं आहे. लवकरच आपण आता पांढरकी योजना करतोय. मोठ्या प्रमाणावर आता पांढर रस्त्याची नंबरिंग सुरू होणार आहे. जसं आपलं गावातल्या रस्त्यावर नंबर असतो, डीआर नंबर असतो, ओडीआर नंबर असतो, त्याप्रमाणे आता पुढे आपल्याला आता आपण आपण मोठ्या प्रमाणावर मूलभूत सुविधाचे काम करणार आहोत. बोलण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा देणार आहोत. हे सर्व गोष्टी करणार आहोत. पण हे करत असताना आपले जे आमदार आहेत त्या आमदाराच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचे आहे. आपल्या दक्षता समित्या करायच्या आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 27 समित्या आहेत सरकारच्या. त्या समित्यावर आपल्याला 33% महिलांना घ्यायचं आहे. जिल्ह्याची 37 समित्या आहेत, जिल्ह्यामध्ये त्यांनाही समित्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे उद्याच्या तुमच्या नेतृत्वामध्ये जे आपण पक्षप्रवेश झाले आहे, मी एकच विनंती करतो, आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे संविधान आहे त्या संविधान आपले जे संस्कार आहे, संस्कृती आहे, नाहीतर मग आज मी नेहमी सांगतो घटना, भुगाव गावामध्ये 100 पक्षप्रवेश झाले आणि पक्षप्रवेश झाल्यावर दुसऱ्या दिवशी एक पक्षप्रवेश झाला जो चांगला कार्यकर्ता होता तो जुवा खेळत पकडला. जुवा खेळत पकडला त्याने पोलिसांनी. तर फोन आला, साहेबांनी कालच भाजपमध्ये आणून पोलिसांनी पकडलं. म्हटलं कशाला पकडलं? पोलिसांना फोन लावला, साहेबांना जुवा खेळत होता. असे लोक आपल्या पार्टीत नाही पाहिजे. आपल्याला सट्टा, जुवा, दारू विकणारे लोक आणि क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये लोक असतात ते आपल्या पार्टीत नको आहे. शेवटी ठीक आहे, मत मारायचा अधिकार आहे, मत मागायचा अधिकार प्रत्येकाला, पण संस्कारमय लोकांना पार्टी दिसलं पाहिजे. बचत गट आहे, मोठ्या प्रमाणावर महिला मंडळ आहे, भजन मंडळ आहे, संस्कारमय त्या ठिकाणी लोकांना पक्षात घेतलं पाहिजे. आणि जो पक्षामध्ये येईल त्यांनी कुठलाही जास्त अपेक्षा, मला सरपंच व्हायचं आहे अपेक्षा तर असते माणसाची, आमदार व्हायचं आहे, सरपंच व्हायचं आहे, जिल्हा परिषद मध्ये जायचं आहे, पण आपण ठरवलं आहे जो संघटनेमध्ये जास्त काम करेल त्याला जास्त आपण घालून देणार आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून जो काम करेल त्यांना आपण पुढे देणार आहोत. आता तर नारी शक्तीबंधन काय झालाय, पुढच्या काळात विधानसभेपासून लोकसभेपासून तर ग्रामपंचायत पर्यंत महिलांना आता खूप मोठी संधी आहे.
त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण चांगलं काम करा. मी सुधाकरराव मोडेजी, मल्लिकार्जुन रेड्डीजी, या ठिकाणी रामटेक विधानसभेची सर्व टीम, या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व आपले आमदार, सर्वांचे मी आभार मानतो. यादवजी आहेत ज्यांनी ज्यांनी पक्ष प्रवेशाकरता तुम्हाला आपले सरपंच आहेत, सर्व सरपंचांचे नाव घेतले आहेत. आपले कविताताई बसीने इचाळ्याच्या सरपंच उभे राहा. कविताताई बसीने बाकी बसून जा, आणि बसता लिडरवर बसून जा, बसून जा. रेड्डी द्या आपण राजेशजी कुमरे, कुमरे राजेश कुमरे, सरपंच डोगरी, सुनील गजबे, सरपंच हिवरा, प्रेमलता कंगाली, सरपंच मसाला, ज्योतिताई ठाकरे, सरपंच नवरगाव, किरणजी टेकाम, सरपंच सोनेघाट, छायाताई भट्टी, सरपंच मोतिया पालोरा, छायाताई भट्टी, सारिकाताई कुईके, देवलापाल सरपंच, प्रवीणजी उईके, पिंपरिया सरपंच, वनिताताई टेकाम, सरपंच कट्टा, मनीषाताई माकडे, डोंगरी सरपंच, रेखाताई डडुरे, सरपंच बोर्डा गणेशी, मिलिंदजी देशबता, सरपंच नांदगाव, वर्षाताई खंडाते, सरपंच मेहंदी, लक्ष्मीताई चौधरी, सरपंच विरसी, मयूरताई भाकरे, सरपंच मानोर, शिल्पाताई भोयर, सरपंच भेंडारा, गणराजजी गोगले, सरपंच पिटकाबा, संगीताताई विजय पाटील, सरपंच कुमारी. आपल्या सर्व 18 सरपंच, 22 सरपंच, या ठिकाणी आज 22 सरपंच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि सरपंचांनी तातडीनं सक्रिय सदस्यता ग्रहण करावी आणि आपापल्या गावात जाऊन उद्या दिवसभरामध्ये जास्तीत जास्त भाजपाची मेंबरशिप करावी आणि जास्तीत जास्त विकासाकरता आदिवासी भागातला विकास आणि रामटेकच्या विधानसभेमध्ये जितका काही तुम्ही कामं सांगाल ती सर्व कामं ज्या अपेक्षेत तुम्ही आले, मला माहिती आहे तुम्ही विकासाच्या अपेक्षेने आले आहेत. तुम्ही स्वतःचा व्यक्तिगत काही स्वार्थ तुमचा नाही आहे, तुम्ही समाजाकरता आदिवासी भागातल्या जनतेकरता पक्षामध्ये आले आहेत. तुमचा जो संकल्प आहे तो आम्ही पूर्ण करू. तुम्हाला जेवढी मदत करायची तेवढी निश्चितपणे आपण करू, एवढीच आपल्याला मी आश्वासन देतो. आपण सर्वांनी माननीय मोदींच्या विकसित भारताला, देवेंद्र यांच्या विकसित महाराष्ट्राला साथ द्यावी. खूप खूप धन्यवाद.